सर आज तुमची जी बैठक जी आहे ते झालेली होती, काय काय झालं होतं नेमकं? कोकण विभागातील ज्या मराठी माध्यमाच्या शाळा आहेत त्यांची पटसंख्या झपाट्याने कमी होत होती, त्याचे निकष बदलावेत याकरता माननीय शिक्षणमंत्री दादाजी भुसे साहेब यांच्या दालनामध्ये मंत्री महोदय उदयजी सामंत साहेब, मंत्री महोदय आमचे नितेशजी राणे साहेब, मी स्वतः असेल, आमदार किरण भैया सामंत असतील, त्याचबरोबर आमदार महेंद्रजी दळवी साहेब असतील, अशी एक बैठक झाली। सर्व अधिकारी त्या ठिकाणी उपस्थित होते। डोंगराळ आणि दुर्गम भाग जो कोकणातला आहे त्या ठिकाणची लोकवस्ती कमी झाल्याने विद्यार्थी संख्या कमी झालेली आहे। 20चा जो निकष होता तो 20चा निकष त्यातली शिथिल करावं अशा प्रकारची आम्ही मागणी केली। त्या मागणीमध्ये 1ली ते 8वीच्या वर्गांमध्ये कोणत्याही प्रकारचे निकष नाही। 10 विद्यार्थ्याला त्यांनी 2 शिक्षक देण्याची आश्वासन दिलेलं आहे आणि 9वी 10वीला 20 पटसंख्या ज्या ठिकाणी भरत नव्हती ती आम्ही 10 करा अशा प्रकारची विनंती केली। आता 10 जरी पटसंख्या असली म्हणजे 10 9वीला 10वीला 10 अशी 20 जरी पटसंख्या असली तरी 2 शिक्षक देण्याचं त्यांनी आश्वासन आम्हाला दिलं आहे। त्यामुळं आपल्या कोकण विभागातल्या आणि महाराष्ट्रातल्या अनेक शाळांना याचा फायदा होईल, अनेक शिक्षक अतिरिक्त होणार नाही आणि गावातली शाळा बंद पडणार नाही। सर गावं असो किंवा शहर असो, मराठी शाळाचा प्रॉब्लेम जे आहे ते खूप मोठ्या प्रमाणात आता सुरू झालेला आहे। खूप शाळा जे आहे ते बंद पडले जात आहेत। याला कारणीभूत आपणच आहोत। आपण अन्य माध्यमाच्या शाळेमध्ये म्हणजे शहरी विभागामध्ये आपण अन्य माध्यमाच्या शाळेमध्ये मुलांना पाठवत आहोत, त्यामुळे हा परिणाम होत चालला आहे। प्रत्येक पालकाने याची मानसिकता बदलली पाहिजे। शासन जनजागृती करत आहेत। स्वतः शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे साहेब यांचं अभिनंदन केलं पाहिजे। त्यांनी स्वतःच्या नातवंडांना जिल्हा परिषद शाळा मालेगाव या ठिकाणी घातलेला आहे, म्हणजे त्यांनी धाडसाने एवढा निर्णय घेतला तर बाकीच्यांनी घ्यायलाच पाहिजे। हा निर्णय जर सगळ्यांनी घेतला तर राज्यातली कोणतीही शाळा बंद पडणार नाही।